राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमधला तिढा आता वाढलेला आहे। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षाला शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा हवी आहे। काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय राजकारणात आपली स्थिती भक्कम करण्यासाठी राज्यसभेची जागा हवी आहे। तर ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यामुळे तिन्ही पक्षांना राज्यसभेची जागा हवी असल्याने महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आत्ताच बैठक झाली आणि त्यानंतर सगळे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती। लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय होईल। एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहेत, एवढं मात्र मला माहिती आहे। आता तीन पक्षांचा जो काय विषय आहे तो एकत्र, तीन पक्ष त्याला मान्यता देत आहेत, नाही देत आहेत, अजून काय होत आहे याच्याविषयी मी आत्ता सांगू शकत नाही। कालच मी पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी इस्पितळात फोन केला, त्यांच्याने माझा एक वेगळ्या प्रकारे संवाद झाला, तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं, ते मी तुम्हाला सांगतो। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, बैठकांचा सिलसिला महाविकास आघाडीच्या अंतर्गत सुरू आहे। आधी महाविकास आघाडीची बैठक, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक आणि आता ही नवी माहिती समोर येते। पद्मेश, विचार नक्कीच आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची काँग्रेसची जी विधिमंडळ पक्ष कार्यालय तिथे बैठक झाली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जी वेगळी जी बैठक आहे ती काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या दोघांची देखील झाली आणि यामध्ये स्वतः जयंत पाटील असतील किंवा विजय वडेट्टीवार होते, हे बैठकीला होते, हर्षवर्धन सपकाळ देखील होते। यामध्ये ही जी जागा आहे ती काँग्रेसला देखील हवी आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला देखील हवी आहे। आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे जे आमदार आहेत आदित्य ठाकरे हे पहिल्या दिवसापासून या जागेची मागणी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीचा जो तिढा आहे तो या राज्यसभेच्या जागेबाबत निर्माण झालेला आहे। स्वतः जयंत पवार हे उद्धव ठाकरेंची वेळ मागते। 2 दिवसापूर्वी जयंत पवार यांनी उद्धव ठाकरे या संदर्भात संपर्क केला होता। त्यामुळे धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।